4 वाजून 9 मिनिटे झाली आहेत आणि 4 धाला पहिला चेंडू पिच केला जाईल. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडला परंतु वाईट चेंडू आहे पण त्याच्या माध्यमातून हिरोबा मोहिते विपक्ष वाडेकर क संघ फाईट देतोय या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या फेरीतील अंतिम फाईट आहे. यानंतर मात्र तिसऱ्या फेरीला आपण सुरुवात करू. या दोन संघांमधून जो संघ जिंकेल तो संघ किंवा वाडेकर ब संघ या दोन संघामधनं ऐगावदेवी इलेव्हन सांगोडे संघाशी तिसऱ्या फेरीतील पहिली फाईट पाहायला मिळेल. त्यावेळेस टर्न केली बॉडी, फटका सुरेख आहे आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार हिट, चौकार. फुलटॉस चेंडू चालला लॉंग स्टॉप एंडला सीमा बार. 4 धावांसाठी चौकार. टॉस साठी आपण कारण नंतर आपल्याला इनॅक्शन मध्ये बघायचं प्रेक्षकांना. आपल्या आणखी एक चांगला फटका इनॅक्शन मध्ये ऍक्शन दाखवत असताना पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. आपण देखील या लगेच लॉर्ड्सच्या आपण 2 चिठ्ठ्या उडवणार आहोत. यावेळी आणखी एक, क्या बात आहे, फटक्यांची मेजवानी पाहायला मिळते इथे. 2 धावा एक पडल्या. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक आता पुढे सरसावत आहे 19 या आकड्यावर. एक मिनिट चेक करतोय आपण. पहिला चेंडू वाईड होता की लेग बायज होता? वाईड होता. 20 धावा झाल्या धावफलकावर. एक चेंडू अजून शिल्लक आहे. समाप्त झालं इथे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. चला वाडेकर बी टीमचे या प्रभू या आपण इकडे.
बघा मित्रांनो, जी चिठ्ठी उचलली जाईल हातामध्ये त्या टीमला बाय असेल, तो संघ क्वालिफायर मध्ये पोहोचेल. विनर संघाला बाय मिळाली आहे, म्हणजे यापुढील सामना वाडेगर ब आणि त्याच्या विरुद्ध बाजूने आई गावदेवी सांगोडे. जिंकणारा संघ थेट आजच्या दिवसातील क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचेल. चालू मॅच मधला विनर संघ लक्षात घ्या, क्वालिफायर राऊंड मध्ये डायरेक्टली पोहोचाल जिंकल्यानंतर. चेंडू सुंदर होता, गोलंदाज अनिकेत आहे. एकवीस धाबा फलकावर अनिकेत आलाय दुसऱ्या षटकामध्ये. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष सहर्ष स्वागत. सांगोडेकर चषक 2025च्या माध्यमातून भव्य आणि दिव्य क्रिकेटचं आयोजन आज खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 2025 आणि हा क्रिकेटचा थरार नदीपेमान 16 आहे. चांगल्या फाईट्स आज पाहायला मिळाल्यात सर्व संघांच्या माध्यमातून. दरम्यानचा बॉल पाठवून दिलाय समालोचन कक्षाला, बाण वंदना देणारा फिकीट करतोय, षटकार येतोय. थँक्यू. वाडेकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. दमदार हिट होता. शॉर्ट पुलांना सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 27 धाबा फलकावर. पुढचा चेंडू यावेळी मात्र स्विच फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक पळतायत 2. चेंडू हातामध्ये सापडलाय. एक धाब एकवडली. दर्शनने मात्र गोलंदाजांना चांगले दर्शन दिलेत. अशुभ संकेत आहेत खऱ्या अर्थाने चेरोबा मोहिलीसाठी, कारण बॅट तापली आहे दर्शनची. चांगली साथ द्यावी लागेल मनीषला देखील. यावेळी उंच उडाला चेंडू. आकाश भरारी गगन भरारी घेतली आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज पोहोचला. कॉटन बॉलच्या स्वरूपात पहिला फलंदाजाचा धक्का लागतोय. इथे फर्स्ट विकेट डाऊन वाडेकर क संघाला. थँक्यू. बॅटर तयार ठेवा. बॅट्समॅनला लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. जसा विकेट गेला तसा आपण रेडी होऊन मैदानाच्या आतमध्ये या. वाडेकर गावचे 2 संघ आहेत. एक ब संघ आहे, एक क संघ आहे या स्पर्धेमध्ये. परंतु एखादा कोणता संघ आहे तो आता इथून आपलं भवितव्य कायम ठेवेल या स्पर्धेमध्ये. कारण आईगाव देवी सांगोडे संघ देखील 3ऱ्या फेरीमध्ये आहे. यानंतरची बिग फाईट, बिग बॅटल आईगाव देवी सांगोडे विपक्ष वाडेकर ब. चिरोबा मोहिली संघ देखील दावेदारी पेश करतोय. सांगोडे टीमचा कॅप्टन आणि वाडेकर ब संघाचा कॅप्टन टॉससाठी या लगेच. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये 8 धाबा खर्च केल्यात. पहिले 3 चेंडू मध्ये 8 धाबा आल्या. त्यानंतरचे 2 चेंडू सुरेख फेकलेत अनिकेत गायकरनं. अंतिम चेंडू सोडून दिला बॉल. काय सांगतील आम्हाला. वाईट चेंडू आहे. आपण तर चेंडू आणखी एक चेंडू हाताला लावा लागेल. चला चिरोबा मोहिली, आपण जास्त वेळ खर्च करू नका.
काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? लिगल डिलिव्हरी आहे का पंच? चेक करतायत. पिचिंग कुठे होती? उत्कृष्ट असे पंच आहेत कुमार पाटील. कोणते दबाव ते घेणार नाहीत कारण त्यांच्याकडे या क्रिकेटचा दांडका अनुभव आहे. पहा आपल्या जागेवर येऊन डिसिजन दिलं त्यांनी. वाईट चेंडू आहे. चला वाईट चेंडू आहे. आपण लगेच सामन्याला सुरुवात करा कारण 5 मिनिटं अवघी शिल्लक आहेत. 15 मिनिटांचा कालावधी दिला होता. एक एक मिनिट वाढून दिलाय या मॅच मध्ये कारण 4 मिनिटांमध्ये षटक कव्हर होत नाहीये म्हणून 5 मिनिटं दिलेत. तर धावसंख्या झाली धाफल का बर 32. चला फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत अंतिम षटकासाठी. जय आलाय नवीन गोलंदाज. अंतिम षटक आणि छोट्याशा खांद्यांवर मोठी जबाबदारी आता चिरोबा मोहिली संघाच्या माध्यमातून. हॅलो फटका सुरेख आहे. चेंडू चाललाय. दोन क्षेत्ररक्षक पलतात. चेंडू जाईल का सीमा पार? नक्कीच जातोय 4 धावांसाठी. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा मधून काढण्याचा
विकेटचं पतन झालंय. तर धावसंख्या झाली 5 चेंडू आणि 38 धाबा झाले धाव फलकावर. 5 चेंडू 38 धाबा. अंतिम चेंडू या सत्रातील. गोलंदाज जय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज झालाय. वाडेकर ब संघ त्याला कॅप्टन पाठवा लगेच. फटका सुरेख आहे समोरच्या दिशेने. एक धाव एकवटली. दुसऱ्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय आणि तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण चेरोबा मोहिली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 3 धाबा आणि वाढती धावसंख्या 3 ने पुढे जाते. 41 जिंकण्यासाठी 42 धाबांची गरज आहे. खर्च करू नका जास्त. वाडेकर ब संघ आपला कॅप्टन लगेच पाठवा फास्ट. टॉस केला जातो. एका बाजूने वाडेकर आणि एका बाजूने सांगोडे. तर छापा टॉस जिंकलाय. डिसिजन लगेच कळवा. ओके. सामन्याला सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जय आणि अनिकेत. चला जय लगेच आपण सज्ज राहा ओपन क्रीज मध्ये. गोलंदाज मयूर पहिलं षटक घेऊन आपल्या टीमची कमान हातामध्ये घेऊन मयूर आता सज्ज झालाय. बिग फाईट दोन्ही संघामध्ये. चोरोबा मोहिली विपक्ष वाडेकर क संघ आहे. आपले बॅट फेकली होती चेंडूवर परंतु चेंडू पंचांचा इशारा. नो 4 धाबा चौकार.
5 धावा येतील या चेंडूवर. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. पहिला चेंडू हा ते मात्र नो हाताळलाय. यापुढील चेंडू फ्रीट असेल. या चेंडूवर 5 धावा मिळाल्या. बोनस इथे मात्र चेरोबा मोहिली संघाला. एज लागली आहे. चेंडू लॉंग स्टॉप एनला पळतोय आणि 4 धाबा. आणखी एक चौकार येतो इथे. आहे 'बोनस पॉइंट तिथे मात्र चिरोबा मोहिली संघाच्या अकाउंट मध्ये जमा झालाय. 9 धावा फलकावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बात ऑन साइडला फटका सुरेख अलॉंग दी कार्पेट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दोन आणखी एक चांगला फटका जयच्या बॅटमधनं एक कंप्लीट केली. तीन चेंडू 12 धावा. पुढचा चेंडू चौथा चेंडू घेऊन गोलंदाज मार्गस्थ होतो बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत थोडीशी खराब गोलंदाजी हाताळली आहे. इथे मात्र फटका सुरेख आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला गॅदर करून फैकेपर्यंत एक धाव तर एकवडली. ट्रॅकिंग इनवर जयला ठेवण्याचं काम केलंय. कारण जय एक मोठा मासा आहे या टीम मधील. जयच्या खांद्यावर बॅटिंग युनिटची जबाबदारी सोपवली जाते. आतापर्यंत या टुर्नामेंटने जय नावाजलेला फलंदाज म्हणून त्याने नावलौकिक केलाय. या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. ते मात्र बैठक खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि धावबादच्या स्वरूपात बाद झाला की काय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नॉट आउटचा इशारा नक्की झालाय. तर जयने गुडघा टेकून जर षटकार मारला तर ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जय यांच्यासाठी एटीएम ऑन या संध्याकाळच्या सत्रामध्ये. जयने जर गुडघा टेकून षटकार मारला तर 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून. स्विचिटचा फटका होता. फटका फसला. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक समाप्त झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. 42चं टार्गेट आहे. चला फास्ट केला वाडेकर क संघ. जास्त वेळ घेऊ नका. वाडेकर ब संघ आपला निर्णय लगेच कळवा. एवढा वेळ घेऊ नका. केतन सुतार देखील आमच्याकडे थोडेसे रोखून बघतायत आता. तेरा धाबा झाले दाफल कावर. एकोणतीस धावांची गरज आहे. 29 धावांची गरज. प्रथम यावेळी बॅट फेकली चेंडूवर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का काय. झेलची संधी आणि पकडला झेल. समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ.
पुढचा चेंडू यावेळी मात्र फट किती धावा मिळतील पाहूया इथे. थोडीशी फंबलिंग देखील झाली तिथे. तर जय मात्रेसाठी शुभेच्छा आल्यात. यश भांबरे माध्यमातून शुभेच्छा आल्यात. शिर्डीहून जय मात्रेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दरम्यान फटका सुंदर आहे. किती धावा मिळतील. फेकी चांगली, गॅदरिंग चांगलं, कलेक्शन प्रॉपर. चांगला खेळ सुरू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. आणि जोपर्यंत जय मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत मोकळा श्वास घेणार नाही वाडेकर संघ. कारण त्यांना माहिती आहे हा एक फलंदाज आहे की पुन्हा एकदा चिरोबा मोहिली संघाला या मॅच मध्ये एंटर करू शकतो. आठवा बाटना गुडना टेक और ये षटकार देख चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड बाउंड्री सीमा पार. जय मात्रेच्या बॅटमधना मोहिली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. आठ चेंडू 20 धावांची गरज. 500 रुपयांचा कॅश प्राइज जिंकला जय म्हात्रेनं. या मॅच मध्ये आणखी पारितोषिक जिंकायचे आहेत हे सांगून देतो. अलॉंग दी कार्पेट ऑफ फटका सुंदर. एका धाबेचं धाडस पूर्ण केला. 7 चेंडू मध्ये 19 ची गरज. 21 नाही आता. या मॅच मधनं जो संघ जिंकेल तो आजच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. आजच्या दिवसातील क्वालिफायर राऊंड मध्ये कोणता संघ असेल. वाडेकर क संघ असेल की असेल. यावेळी फटका तितका चांगला नाहीये. एकवटली गेली. 18 धावांची गरज चेंडू मध्ये. हॅलो हॅलो. 6 चेंडू 18 धावांची गरज. अंतिम समीकरण इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक या 6 चेंडूंसाठी. गोलंदाज आता मात्र धीरज बॉलिंग ट्रॅकवर. वाडेकर संघाचं भवितव्य आता मध्ये घेऊन 18 धाबांची गरज. 18 धाबा डिफेंड करता येतील का. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपता आला नाही. एकच धाव. 5 चेंडू 17 धाबांची गरज. झेल कॅरी करता आला नाही इथे. जर झेल कॅरी केला असता तर विकेट गेली असती आणि स्ट्राईक देखील जयकडे आली नसती. हे समीकरण आहे. आता 5 चेंडू 17 धाबांची गरज आहे. या मॅच मध्ये जर चिरोबा मोहिली संघाला कोण जिंकून देऊ शकतो हा सामना तर ते आशेचं किरण. एकमात्र आशेचं किरण जय मात्रे. नॉट आउटचा इशारा आलाय. 4 चेंडू 17 धाबांची गरज. वाडेकर बस संघाने बॅटिंग फर्स्टचा डिसिजन घेतलाय. तिसऱ्या फेरीतील पहिली बिग फाईट सांगोडे बनाम वाडेकर दोन संघामध्ये ती फाईट रंगताना दिसेल. तो सामना रंगताना दिसेल. 4 चेंडू 17ची गरज. उलटा चेंडू होता की काय. क्षेत्ररक्षक तिथे होते.
3 चेंडू 17 धावांची गरज. जय मात्रे आता काय करेल? 3 षटकारांची गरज आहे. वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. 3 चेंडू 16 धावांची गरज. दडपण आहे दोन्ही खेळाडूंकडे जर पाहायला गेलं तर. गोलंदाजावर थोडंसं दडपण आहे. फलंदाज देखील थोडासा प्रेशरमध्ये आलाय, कारण 3 षटकार इथे लागवायचेच आहेत. 2 षटकार आले तरी कुठेतरी हा सामना थोडासा खुला होईल. एखादा मोठा फटका येईल का काय या चेंडूवर? पुढचा बॉल ती कमी केली. आणखी एक वाईट चेंडू चूक करतोय तिथे गोलंदाज. धीरज आता थोडासा मात्र बागफुटे ढकलला गेला आहे. दडपण प्रेशर मध्ये खेळतोय, कारण समोर जय म्हात्रेसारखा मोठा विस्फोटक फलंदाज आहे. या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली आहे आतापर्यंत. पूर्णपणे जर विचार केला तर चेरोबा मोहिली संघाला इथपर्यंत जर आणण्याचं कोण काम केलं असेल तर तो जय म्हात्रे आहे. यावेळी फेकून दिलाय चेंडूला. चेंडू चाललाय फाईन लेग सीमा पार. जय म्हात्रेच्या पाठमध्ये येतोय दमदार षटकार. आणि नक्कीच हा षटकार लगावल्यानंतर जय मात्रे देखील म्हटला असेल की अब्बी मजा आएगा ना भिडू. कारण आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू 9ची गरज. आणि अशा प्रकारचा कारनामा केला होता वाडेकर बस संघाच्या मयूरना. 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असताना तो सामना 2 चेंडू आणि 2 षटकार मारून जिंकून दिला होता. यावेळी मात्र किती धावा मिळतील पाहूया. 2 धावा मिळतायत की काय? 2 धावा मिळाल्या तिथे वाटतं. काय घडलंय? चेसिंग कंपल्सरी असेल. 1 चेंडू 7 धावांची गरज. जरी षटकार आला तरी वाडेकर क संघ हा सामना जिंकेल. एक अतिरिक्त चेंडू येईल का या मॅच मध्ये? एक नो किंवा वाईट या मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर करू शकतो चेरोबा मोहिली संघाला. एक वाईट येईल का या मॅच मध्ये? 1 चेंडू 7ची गरज आहे. इथे मात्र लीगल डिलिव्हरी. हा सामना जिंकलाय वाडेकर क संघाने. आणि वाडेकर क संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण क्वालिफायर राऊंड मध्ये प्रवेश दाखल केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन या संघात. तर यापुढील बिग फाईट मित्रांनो, आजच्या दिवसातील सर्वात मोठा